भारती हॉस्पिटलमध्ये 65 वर्षीय महिलेच्या मेंदूतील मोठ्या ट्यूमरवर यशस्वी शस्त्रक्रिया. सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये 65 वर्षीय महिला रुग्णाच्या मेंदूतील मोठा ट्यूमर यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला. न्यूरोसर्जन डॉक्टर देवदत्त पाटील यांनी 3 तासात ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. मेंदूचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यामध्ये डाव्या बाजूला मेंदूत 8.5 सेंटीमीटरची गाठ होती. शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. त्यासाठी 3 तासांचा कालावधी लागला. महात्मा फुले योजनेतून ही गाठीची शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल न्यूरोसर्जन डॉक्टर देवदत्त पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर नितीन मुदिराज, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सारा धनवडे, उप अधिष्ठाता डॉक्टर अजित जोशी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर आशुतोष श्रीवास्तव, सर्जरी रेसिडेंट डॉक्टर पलाश पंचभाई, भूलतज्ञ डॉक्टर अस्मिता कर्नाळकर, डॉक्टर मशाबी, डॉक्टर श्रेयशी उपस्थित होत्या. भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह व आमदार डॉक्टर विश्वजित कदम तसेच भारती हॉस्पिटलच्या पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर अस्मिता जगताप यांचे नेहमीच या हॉस्पिटलवर लक्ष असते. यामुळे एकाच छताखाली सामान्य माणसाला उपचार मिळतात. बऱ्याच गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी या ठिकाणी पार पडतात असे उपस्थितांनी सांगितले.